आमच्या या मागण्या गिरणी कामगारांना मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीत 500 स्क्वेअर फुटाचं घर मोफत देण्यात यावं आणि आता जे लॉटरी सरकारनं काढली भाडानं 87,000 गिरणी कामगार पात्र केलेत त्यांना किती दिवसात खोल्या द्याव्यात महानगरपालिकेच्या हद्दीत ही आमची मेन मागणी आहे। आणि बाकी पेन्शनची ESIची मेडिकलची मागणी आहे। या सर्व मागण्या एकत्रित करून आम्ही सरकारच्या कानावर जाण्यासाठी आम्ही उपोषणाला बसलो आहे। अधिवेशनात जर हा निर्णय आमच्या गिरणी कामगारांचा फायनल नाही झाला तर तिथून पुढे आम्ही आमची दिशा ठरवू। फक्त आणि फक्त गिरणी कामगार वारसदार यांना घेऊन हे आंदोलन उभं करतोय की जेणेकरून ज्या 43 वर्षात गेल्या ज्या चुका झाल्या त्या कुठेतरी सुधारण्यासाठी आणि गिरणी कामगारांना न्याय मिळावा यासाठी आजपासून उपोषण चालू होते। आणि येणाऱ्या अधिवेशन काळात आमच्या जशा मागण्या आहेत की मुंबई महानगरपालिका क्षेत्र गिरणी कामगारांना सरसकट घरं मिळावी आणि तीही मोफत असावीत ही जी आमची प्रमुख मागणी आहे। आणि त्यासहित जे आता 87,000 गिरणी कामगार म्हाडाने पात्र ठरवले त्यांना घरं कधीपर्यंत देणार या आमच्या 2 प्रमुख मागण्या आहेत। आणि त्याच्यासह अन्य मागण्या घेऊन आम्ही या उपोषणाला बसलेलो आहोत। जर येणाऱ्या अधिवेशन काळात ह्या मागण्यांवर आमचा कोणताही निर्णय न झाल्यास आम्ही 1 तारखेपासून सातारा जिल्हा कार्यालयाबाहेर उपोषणाची सुरुवात करतोय। त्यानंतर पुण्यामध्ये पुणे जिल्हा कार्यालयाच्या बाहेर तसेच नवी मुंबई आणि 15 तारखेला आझाद मैदान अशा पद्धतीनं पूर्ण या आंदोलनाची प्रक्रिया राहील। आणि जर येणाऱ्या काळात जर याच्यावर कोणताही निर्णय न झाल्यास हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत जाईल।